मी गेले 1 वर्षापासून दादांकडे येते आणि आमचा लग्नाचा इश्यू होता. पहिल्यांदा मी जेव्हा दादांकडे आले त्यावेळेस आम्हाला खूप उशीर झाला होता. ॲक्च्युली त्यावेळेस माझा विश्वास नव्हता बसत की हे काय आहे, एकदम खूप ऑड वाटलं होतं. पण ज्यावेळेस दादांची मी भेट घेतली त्यावेळेस अचानक खूप वेगळं वाटलं. म्हणजे त्यांनी माझ्या मनातल्या गोष्टी पण जाणून घेतल्या. त्यावेळेस मी काही न बोलता त्यांनी माझ्या मनातल्या बऱ्याच गोष्टी काही सांगितल्या. नंतर हळूहळू त्यांच्यावर माझा विश्वास बसत गेला. असे दादांकडे मी बऱ्याच वेळा आले लग्नाचा इश्यू घेऊन. ते मला गायडन्स पण देत होते. पण काही दिवसानंतर म्हणले की तू येऊ नको, आता यायची गरज नाही आहे, की हा एक दिवाळीनंतर जो लग्न ठरेल, माझ्याकडे यायची गरज नाही आहे. त्यानंतर आम्ही येण्याचं थांबलो आहे. दादांनी मला काही पूजा पण दिली होती करायला, जी प्रत्येक रविवारी करायची आणि एक जस्ट 5 मिनिटासाठी. त्यानंतर मी ती पूजा करत गेली. भरपूर स्थळं आले. दादांकडे आम्ही यायचो गायडन्स घेण्यासाठी. ते आम्हाला व्यवस्थित गायडन्स द्यायचे, काय योग्य काय योग्य नाही ते. त्यानंतर असे बरेच स्थळं मी बघितले. खूप ठिकाणी बघितले, पण एक आवडत नव्हते, पसंत नव्हते पडत. त्यानंतर एक स्थळ आले, ज्यांचं नाव विजय सुरेश आहे, माझं त्यांच्याशी लग्न झालं आहे. तर ते स्थळ घेऊन आम्ही दादांकडे गेलो. दादांशी आम्ही चर्चा केली की हे स्थळ कसं आहे वगैरे. तर त्यांनी अगदी पूर्ण डिटेल्समध्ये आम्हाला त्यांची माहिती सांगितली की अगदी त्यांच्या घरापासून ते त्यांच्या लाईफबद्दल की ते कसे आहेत, काय आहे, पूर्ण डिटेल्समध्ये. आणि ज्यावेळेस पप्पा तिकडे गेले प्रत्यक्षात तर अगदी सगळं तसंच होतं. म्हणजे एकदम आश्चर्यच वाटले की त्यांनी एवढं एक्झॅक्ट डिटेल कसं सांगू शकले. त्यानंतर त्यांनी आम्हाला गायडन्स दिली की हे स्थळ योग्य आहे, तुम्ही करू शकता, पुढे जाऊ शकता. त्यानंतर मग माझं लग्न ठरलं त्यांच्यासोबत आणि आता जस्ट 30 मेला माझं लग्न झालं आहे आणि माझा जो काही इश्यू होता तो पूर्ण सॉल्व झाला आहे आणि आता मी खूप खुश आहे. म्हणजे मला अगदी माझ्या मनपसंतीचं स्थळ मिळालं आणि मी आता खूप खुश आहे. आणि दादांचे मी खूप आभार आहे की त्यांनी मला खूप चांगल्या पद्धतीने गायडन्स दिलं. आणि श्री स्वामी समर्थांची पण मी खूप आभारी आहे की आज त्यांचं मार्गदर्शनाखाली त्यांची छाया माझ्यावरती आहे की ज्यामुळे मी माझे योग्य डिसिजन घेऊ शकले. थँक्यू.